मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 40 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग डायरेक्ट कापडावरती कसं कट करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे बघू शकता कापडाची अशी घडी करून घ्या. ही आपली बंद बाजू आहे आणि कपडा एका लाईनीमध्ये आहे का असं बघून घ्या. बऱ्याच वेळा कपडा क्रॉसमध्ये असतो. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, इथे ब्लाऊजची उंची 14 तयार होणारी उंची आहे. इथे मी 1 इंच वाढवून 15 वरती मार्किंग करून घेते. इथे मी ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच घेतलं. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते शोल्डरचं माप टाकण्यासाठी. आता इथे आपल्याला 40 साईजमध्ये शोल्डर 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं, किंवा जी पद्धत मी तुम्हाला मोजायला शिकवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे झालं शोल्डरचं माप. आता मुंडा सुद्धा मी तेवढंच मार्किंग करून घेणार आहे 6.25 वरती. इथे मी अशी लाईन ओढून घेते इकडच्या बाजूला. इथे आपण सर्वात आधी पाठीची बाजू कट करून घेणार आहोत. आता ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.5 इंच लक्षात ठेवत जा. आता इथून इथे आपल्याला 40चा चौथा भाग 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. चौथा भाग अधिक 2 इंच ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला कमरघेरचा चौथा भाग टाकायचा आहे. कमरघेर आहे 36. 36चा चौथा भाग आपल्याला इथे 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 9 इंच तुमचा जो कमरघेर आहे तुम्हाला मी मोजायला सांगितला तीच पद्धत वापरा आणि त्याचा बरोबर चौथा भाग काढून इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, किंवा अशी सरळ लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालते. आता इथे 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच पाठीचा आपण टक्स देतो त्यासाठी हे बरोबर होतं. बघू शकता इथे तुम्ही काय करत जा, छातीचा चौथा भाग असं मार्किंग करून घ्यायचं आणि अशी सरळ लाईन खाली ओढली तरी सुद्धा चालते. पण कोणाचं तरी हे माप असणार आहे त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. हे लक्षात ठेवायचं आहे. आता पाठीचा गळा 3.5 इंच तयार आहे. ते इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा तयार अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. असे आपल्याला इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे गळ्याचा आकार देण्यासाठी. हे पहा, इथे मी अशी लाईन ओढून घेते गळ्याचा आकार देण्यासाठी. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा गळ्याचा आकार ठेवू शकता. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच लक्षात ठेवा, हा कोपरा आहे. कोपऱ्यापासून 1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने देऊ शकता. बघू शकता. आणि जर तुम्हाला गळा थोडासा असा पसरट आवडत असेल मग त्यांनी काय करायचं, हे 2.5 इथं ठेवू शकता. 2.5 इंच आपण इथे गळारुंदी ठेवली. हे पहा, 2.5 इंच इथे तुम्ही 2.25 इंच ठेवलं तरी सुद्धा असेल. थोडंसं पुढे येईल. हे पहा, इथे येईल. 2.25 इंच ठेवू शकता. मग अशीच लाईन पुढे ओढून घ्यायची. नंतर काय करायचं, थोडंसं इथे क्रॉसमध्ये येईल असा पट्टीचा वापर करा आणि त्याशी ही लाईन थोडीशी क्रॉसमध्ये येईल जोडून घ्यायची. हे अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित. मग इथून ह्या कोपऱ्यापासून आतमध्ये 1 इंच घ्यायचं, किंवा 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. दोन्हीपैकी एक तुम्ही ह्यामधले ठेवू शकता. इथं असा मार्किंग करून घ्यायचा आणि आकार देऊन घ्यायचा. हे अशा पद्धतीने येईल. थोडासा तुमचा गळा इथे मग पसरट होऊन जाईल. जो आवडेल ना तो गळा ह्यामधला तुम्ही ठेवू शकता. आता हे झालं व्यवस्थित. आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, असा टेप ठेवून घ्या. इथे मध्य करून घ्यायचा. हे पहा, इथे दोन्ही सुद्धा हे सेम झालं पाहिजे, लक्षात ठेवा. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार, इथे आपण पाठीची बाजू कट करत आहोत ते लक्षात ठेवा. पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे इकडच्या बाजूला. आता पाठीचा टक्स कशा पद्धतीने द्यायचा आहे हे पहा. बघू शकता, असा मध्य करून घेतला तरी चालतो. ह्याचा मध्य शोल्डरचा मध्य करून घ्या. असा टेप पकडा इथे. हे पहा, बरोबर येऊन जातं. इथं मार्किंग करून घ्या. मग गळा थोडासा आपला खाली येईल, लक्षात ठेवा, इथपर्यंत येईल.
मग तुम्ही उंचीला 4 इंच 3.5 इंच सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घ्यायची. आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, इथं आपण 1 इंच वाढवलेलंच आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, आपला असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपली पाठीची बाजू परफेक्ट कटिंग करून झालेली आहे. आता पुढची बाजू कशी कट करायची आहे. ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालतं, फक्त कपडा व्यवस्थित आहे का ते बघा. असं हे अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, कमी जास्त सुद्धा असतं. आता इथे हे पाठीची बाजू आहे अशीच ठेवा. इकडच्या बाजूला थोडीशी जागा ठेवा मार्किंग करण्यासाठी, इकडच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आपल्याला, आहे असंच सुरुवातीला मार्किंग करून घ्या. पाठीचा भाग असा ठेवा आणि आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. मी इथे आहे अशीच पाठीची बाजू मार्किंग करून घेतली, बघू शकता. आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. आता पुढच्या बाजूचं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. एकदम अशी सोपी पद्धत आहे. आता इथे सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. अशी लाईन ओढून घ्या. इथे हे हे आपलं सरळ असं मार्किंग करून घ्या. इथे हे अशा पद्धतीने. आता ह्या सुद्धा बाजूला शक्यतो काय करा, पट्टीचा वापर करा. मग तुमची लाईन आहे ना एका लाईनीमध्ये येऊन जाईल. मग ह्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्या. हे इथे हे बघू शकता. अशी लाईन ओढून घ्यायची आणि ह्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्या पुढच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती द्या, किंवा जर तुम्हाला घोळ वगैरे चुन्या काही प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही 1.5 इंचावरती सुद्धा देऊ शकता. आता इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने. इथे तर आपला मध्य आहेच. मग इथे असा आकार देऊन घ्यायचा, थोडासा असा आतमध्ये येईल. हे अशा पद्धतीने. हे बघू शकता. म्हणजे आता इथे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. 1.5 इंच आपण इथे आकार दिलेला आहे. आता इथे मी काय करते, थोडासा कपडा कट करून घेते. इकडच्या बाजूला सुद्धा एका लाईनीमध्ये हे अशा पद्धतीने. फक्त ह्या बाजूला थोडीशी जागा ठेवा. हा कपडा ह्या बाजूला फिरवून घेते. हे मी एका लाईनीमध्ये कट करून घेते. आपलं हे बरोबर मार्किंग झालेलंच आहे. आता इथे गळा रुंदी 2.5 इंच, पुढचा गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता गळा तुमचा बघा पुढचा किती तयार आहे. आता इथे माझे 6 तयार आहे आणि गळा मी कशा पद्धतीने मोजायला शिकवलेला आहे ती पद्धती ते वापरा आणि आहे तेवढा टाका. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. तुमचा जेवढा आहे तेवढा टाका. इथे माझा इथे 6 तयार आहेत. इथे मी 6 वरतीच मार्किंग करून घेते. इथे मी मार्किंग करून घेतलं. आता गळा रुंदी 2.5 इंच, 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे असं मार्किंग करून घेते. एक लाईन अशी सुद्धा ओढून घेते, म्हणजे गळ्याचा आकार द्यायला सुद्धा आपल्याला सोपं जातं. आता इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंचावरती गळ्याचा आकार देण्यासाठी हे इथे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा असा व्यवस्थित येऊन जातो. मग अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गळ्याचा आकार देऊ शकता. आता इथे टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. वरून येणारा उंचीनुसार आणि छातीचं सुद्धा टक्स मार्किंग करून घ्यावं लागतं. तर त्यासाठी काय करायचं, हे हे दोन्हीचा मध्य करून घ्यायचा. हे असं पकडा. इथे टेप तुमचं किती सुद्धा अंतर भरू द्यात, असा बरोबर मध्य करून घ्यायचा. मग इथे काय करायचं आहे, असा पट्टीचा वापर करा. हे अशी लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची आहे, म्हणजे तुमचं इथे चुकणार नाहीये. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आता ब्लाऊजच्या उंचीचा टक्स पॉईंट आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचा आहे. ब्लाऊजची उंची तुमची 13 आणि 14 असेल ना, मग तुम्ही 9.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ शकता.
आता त्यापेक्षा ब्लाऊजची उंची तुमची 15-16 असेल तर मग 10 वरती ठेवायचं आहे आणि ब्लाऊजची उंची तुमची 11.5-12 असेल तर मग तुम्ही इथे 9 इंच ठेवू शकता. आता इथे मी ब्लाऊजची उंची माझी 14 तयार होणार आहे, इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करणार आहे, मी एक टक्स द्यायचा आपल्याला. इथे अशी सरळ लाईन ओढून घेते त्याच्यावरती. इथून वरून मी मार्किंग करून घेतलं. इथे तुम्ही नाही दिला तरी चालेल किंवा दिला तरी सुद्धा चालतो. एकदम असा परफेक्ट खोलगट भाग तिथे सुद्धा तयार होतो. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. तुम्ही दिला तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आता इथून आतमध्ये 2 इंच ठेवायचं आहे. 2 इंच लक्षात ठेवा. मापे फक्त लक्षात ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथे ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच. ज्या पद्धतीने आपण पाठीचा देतो का त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा द्यायचं आहे. हे कट करत जाऊ नका. हे कट करायचं नाही आहे, असंच मार्किंग करून आपल्याला शिलाई करून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. आपण ही अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली. हे सुद्धा इथे आपण मार्किंग केलेलं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे छातीचा टक्स असतो, तिथे आपला खोलगट भाग सुद्धा तयार झाला पाहिजे. तो इथे आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा. 1.25 इंच लक्षात ठेवा. ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच लक्षात ठेवा. वहीमध्ये लिहून ठेवा ज्यांची 40 साईज आहे त्यांनी. आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1.25 इंच मार्किंग थोडंसं मोठं करते. इथे सुद्धा मी थोडंसं मोठं करते. आता इथे काय करायचं आपल्याला, हे पहा, असं त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, इथून असा आपला त्रिकोण तयार झाला पाहिजे. म्हणजे काय होतं, तिथे आपला खोलगट भाग सुद्धा तयार होतो. आता हे मार्किंग आपलं बरोबर झालं. एकदम सोपं समजून सांगितलं. तिथे ना, हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता लगेच खोलगट भाग तयार झाला. आणि इथे सुद्धा हा जर तुम्ही दिला ना, ब्लाऊज तुम्हाला एकदम असा परफेक्टच बसणार आहे. तिथे कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ही पद्धत नक्की वापरा आणि वहीमध्ये लिहून ठेवा आपला टक्स पॉईंट किती आहे छातीचं 40 साईजमध्ये. आता इथे काय करायचं आहे, फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यावं लागतं, कारण की पाठीच्या बाजूला सुद्धा बऱ्याच वेळा फिटिंगला कमी पडतं. हा टक्स दिला ना, हे अलीकडच्या बाजूला येतं, मग फिटिंगला कमी होतं हा कपडा इथला. आता हे अंतर मोजून घ्यायचं आहे, तेवढं टाकलं तरी सुद्धा चालतं आणि अर्धा इंचाने कमी करून घेतलं तरी सुद्धा चालतं. आता इथे वरच्या बाजूला फक्त अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं, जास्त नाही, फक्त अर्धा इंच. ते कशासाठी अर्धा इंच, इथे आपला आकार येतो बघा, शिलाईमध्ये जातं थोडंसं, त्यासाठी इथे वाढून घ्यावं लागतं. इथं असं मार्किंग करून घ्या थोडंसं. आता इथे अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. ते नंतर फिटिंग झाल्याच्या नंतर ते कटच होऊन जातं, ते लक्षात ठेवा. आता हे झालं बरोबर, व्यवस्थित मार्किंग समजून सांगितलं. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही. हे अशा पद्धतीने देऊन घेऊ शकता. हे पहा, आपला पुढचा मुंडा आहे ना, त्याला असं मिळवायचा, ते लक्षात ठेवा. हे झालं बरोबर. हे अशा पद्धतीने आकार सुद्धा परफेक्ट आलेला आहे. ही पद्धत नक्की वापरत जा. आणि अशाच पद्धतीने पेपर कटिंग म्हणा, तुम्ही ब्लाऊज पीसाच्या कापडावरती सुद्धा कटिंग करून ठेवू शकता. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. इथून सुरुवात करा. हे पहा, ह्या बाजूने सावकाशाने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा, आता ह्या बाजूने इकडच्या बाजूला पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे इथपर्यंत. आता इथून हा त्रिकोण आहे आपला, इथपर्यंत इथं मार्किंग सुद्धा करून ठेवायचं आहे, म्हणजे जोडताना परफेक्ट लक्षात राहतं त्यासाठी. इथपर्यंत कट करून घेतलं. आता इथून हा आकार कट करून घ्यायचा. हे पहा, इथपर्यंत कट करून घ्यायचा. आता इथे थोडंसं असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे जोडताना बरोबर आपल्या लक्षात राहतं त्यासाठी. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने जोडला जातो. हे पहा, बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने इकडच्या बाजूला. आणि हे पहा, फक्त हा मध्यावरती मध्य आला पाहिजे जोडताना, ते फक्त लक्षात ठेवा. हे चुकू देऊ नका, तिथेच आपला खोलगट भाग परफेक्ट तयार होतो, ते लक्षात ठेवा. बरेच शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत बघा, ते बघा. आता इथे हे पहा, अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, परफेक्ट आकार झालेला आहे. आता इथे पाठीची बाजू घ्या. बऱ्याच वेळा हे कमी जास्त असतं, थोडासा आपण आकार इथे क्रॉसमध्ये देतो त्यासाठी, मग फिटिंगमध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकतं, त्यासाठी पाठीची बाजू घ्यायची. हे पहा, असं ठेवा, कमी जास्त आहे थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. इथं बघू शकता, जवळून दाखवते, ही आपली फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा फिटिंगची बाजू. असं बघा ठेवून एकसारखं, इथे कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा, असं व्यवस्थित पकडायचं आणि इथं हे पहा थोडंसं जास्त आहे, तिथे लगेच का असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे एकदम.
आता इथे पट्टीचा वापर करा. असं क्रॉसमध्ये पकडायचं, हे पहा असं क्रॉसमध्ये पकडायचं आणि अशी लाईन ओढून घ्यायची आणि तेवढंच ते कट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे झालं आता व्यवस्थित. म्हणजे पाठीच्या बाजूला तुम्हाला किंवा फिटिंगला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्याच वेळा फिटिंगला प्रॉब्लेम येतो, मग ही पद्धत वापरू शकता. असं बघा एकसारखं आहे का. आता हे झालं आपलं परफेक्ट आणि एकसारखं. ही पद्धत वापरा. आता इथे आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. अर्धा इंच मोजून कमी करून घ्या. अर्धा इंच का कमी करायचं, कारण की आपण शोल्डर जोडतो, अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जातं, त्यासाठी अर्धा इंच इथे कमी करून घ्या. हे पहा अर्धा इंच मोजून कमी करून घ्या. पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच असं कमी होतं. मग इथं आपण मध्यावरती बाही ठेवतो. लक्षात आलं. अशा पद्धतीने बाही जोडून घेतो, त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं. आणि बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे, त्यासाठी इथपर्यंत असं मोजून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, हे आपण अर्धा इंच मार्किंग करून घेतलं का, त्याच्या खाली असा टेप ठेवा. हे पहा. आणि फक्त आता ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ना, तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा असं मोजून घ्या. इथे अर्धा इंचाच्या खाली मी असा टेप ठेवून घेतला. तुम्ही सुद्धा कोणतीही साईज असू द्यात, ही पद्धत नक्की वापरा. परफेक्ट बाहीसुद्धा जोडायला एकदम अशी पुरते, ते लक्षात ठेवा. परफेक्ट घडीचं मार्किंगसुद्धा आपल्या इथे निघतं. हे पहा असं मोजून घ्या. हे पहा 10.25 इंच भरते. 10.25 इंच. आणि लिहून घ्या लगेच, ते लक्षात ठेवा. किती सुद्धा भरू द्या, 10.25 भरू द्या, 10 इंच सुद्धा भरतं, ते लक्षात ठेवा. मोजून घ्या. तेच मार्किंग करायचं आहे आपल्याला बाही कटिंगसाठी. आता इथे बघा, हा कपडा आहे ब्लाऊज पीस मधला, एवढा शिल्लक राहिलेला. आता परत हा डबल आहे, लक्षात ठेवा. हे पहा डबल कपडा आहे. परत एकदा अशी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा लक्षात घ्या, अशी घडी करून घेतलेली आहे. परत एकदा समजून सांगते. हे पहा अशी घडी करून घेतली. परत एकदा अशी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाह्या आपल्याला इथे सोबत कट करायच्या आहेत. हे पहा ही बाजू घेते, ही माझी बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. कपडा प्लेन करून घेते. आता इथे काय करायचं आहे, कपडा एका लाईनीमध्ये आहे का असं बघा. आता इथे आपल्याला बाहीची उंची मार्किंग करून घ्यायची आहे. माझी इथे 5 तयार होणार आहे, तर इथे मी 1.5 इंच वाढवून घेणार आहे, साधी बाही असल्यामुळे. आता सर्वात आधी काय करा, नाही लक्षात आलं, तुमची जेवढी तयार आहे ते मार्किंग करून घ्या. हे पहा सर्वात आधी ते मार्किंग करून घ्यायचं. इथे जेवढे आपली तयार होणार आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं. ते कशासाठी लागतं, हातशिलाईसुद्धा करावी लागते आपल्याला पुढच्या बाजूला, त्यासाठी 1 इंच लागतं. इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं बाही जोडण्यामध्ये, त्यासाठी बाही उंची अधिक 1.5 इंच साध्या बाहीमध्ये आपल्याला लागतं. मग वरच्या बाजूला काय करायचं, लगेच 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं इथे. हे पहा अशा पद्धतीने लक्षात ठेवत जा. ही पद्धत तयार बाही अधिक 1.5 इंच लक्षात ठेवत जा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे झालं उंचीचं माप. आता आपली घडी किती भरली होती मगाशी, 10.25 इंच. मी तुम्हाला मोजून सुद्धा समजून सांगितलं होतं, पाठीची बाजू मोजून हे अंतर. हे पहा अर्धा इंचाच्या खालून मोजून दाखवलं, हे अंतर असतं ते म्हणजे आपल्या घडीचं परफेक्ट, म्हणजे बाहीसुद्धा जोडायला आपली परफेक्ट पुरते. माझं इथे 10.25 इंच भरलं होतं, मग मी आहे तेवढंच घेणार आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. जेवढं भरलेलं आहे तेवढं 10.25 भरलं होतं माझं, तेवढंच परफेक्ट घडीचं मार्किंग मी इथे करून घेते. म्हणजे आपल्याला बाहीसुद्धा जोडायला आपली पुरली पाहिजे, त्यासाठी. इथं उंचीचं सुद्धा व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे आणि घडीचं सुद्धा परफेक्ट मार्किंग झालेलं आहे. आता ही बाजून आपली ओपनच होणार आहे, ते लक्षात ठेवा. आता ओपन बाजूचं वरून येणारं माप आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2.5 इंच लक्षात ठेवा. आता इथून आतमध्ये 2 इंच. ते कशासाठी लागतं, बऱ्याच वेळा काय होतं आपलं मुंडा पुढे मागे होतं, त्यासाठी हे 2 इंच माप असतं. ते आपल्याला सर्व साईजमध्येच आपण घेतो, ते 2 इंच. 2 इंच इथे मी घेतलं 2.5 इंच. लक्षात ठेवत जा, माप आहे फक्त. आता इथून आतमध्ये ही आपली बंदच बाजू आहे, लक्षात ठेवा. 1 इंच घ्यायचं, 1 इंच लक्षात ठेवा. ते पण आपण सर्व साईजमध्येच घेतो. आता बघा तुमचा दंडगेर किती आहे. माझा इथे दंडगेर 6.5 इंच आहे. तुमचा जेवढा आहे तेवढा लगेच मार्किंग करून घ्या. किती आहे, 5, 5.5, 6.5, 6.25 आणि जेवढा दंडगेर आहे तेवढा इथे मार्किंग करून घ्यायचा. पुढच्या बाजूला 2 इंच जास्त घ्यायचं.
दंडघेर अधिक 2 इंच लक्षात ठेवा. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. हे पहा इथून हे आपण 2 इंच सुद्धा घेतलेलं आहे ते लक्षात ठेवा. दंडघेर अधिक 2 इंच इथून मग अशी लाईन ओढून घ्यायची. आता इथे परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा इथून सुरुवात करा. सर्वात आधी एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे, तुम्हाला नक्की जमेल. हे पहा अशा पद्धतीने थोडासा असा उंच असतो इथून. हे पहा इथून घेऊन इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने इथून घ्यायचा उंच थोडासा. बरोबर आहे का ते सुद्धा बघायचं. हे पहा इथपर्यंत असा मिळवायचा. हा झाला आपला उंच आकार. तो पाठीच्या बाजूला जोडताना येतो ते लक्षात ठेवा, म्हणजे पाठीच्या मुंड्याला जोडला जातो. आता हा झाला आकार एक. आता थोडासा खोलगट आकार असतो तो आपला पुढच्या बाजूला जोडला जातो, म्हणजे पुढच्या मुंड्याला जोडला जातो. हे पहा इथून द्यायचा. हे पहा इथून देऊन असा कमी कमी करत घ्यायचा इकडच्या बाजूला. हे पहा एकदम असं सोपं आहे, बघू शकता. हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार, बघू शकता. ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपली ही खोलगट बाजू असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे आपलं बाही जोडताना कधीही चुकत नाहीये ते लक्षात ठेवा. आता इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. आता सर्वात आधी थोडंसं क्रॉसमध्ये आपण मार्किंग केलं होतं का ते कट करून घेऊया. इथे मी केलं होतं मार्किंग थोडंसं क्रॉसमध्ये, ते कट करून घेते. आता इथे हे पहा हे मी कट करून घेते इथून इथपर्यंत. आता इकडची बाजू हे पहा सर्वात आधी काय करायचं, हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्यायचं. हे पहा इकडच्या बाजूचं हे पहा अशा पद्धतीने कट करून घेतलं. आता मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित. आता इथे मी घडी टाकताना अशी टाकली होती, माझा कपडा त्या पद्धतीने होता म्हणून. आता इथे मी काय करते, हे पहा असं ठेवून घेते एकावरती एक. हे पहा हे दोन्ही सुद्धा ठेवून घेतलं. आता एक बाजू आपली ही उंच झाली. आता एक खोलगट बाजू कट करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने सुद्धा कपडा असतो कधी कधी, मग त्या पद्धतीने आपल्याला घडी सुद्धा टाकावी लागते. आता ही झाली उंच बाजू, बरोबर झालं. मग असं ठेवून घ्यायचं कपडा. आता ही खोलगट बाजू मी ह्या बाजूची कट करून घेते. हे सुद्धा 2 पदर आहेत लक्षात ठेवा. हे मी इथून व्यवस्थित करते आणि कट करून घेते. हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये कट करून घ्या. इथं आपण 1 इंच घेतलं का तिथपर्यंत. हे पहा कमी कमी करत घ्यायचं एकदम असं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आपल्या इथे परफेक्ट बाहीचा आकार झालेला आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा आणि अशाच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे. हुक आणि लूकपट्टी काढून घ्यायची. हे पहा डबल कपडा आहे लक्षात ठेवा. एकावरती कसं ठेवून घेते. 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. आता पुढच्या सुद्धा बाजूला लावण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी सुद्धा काढावी लागणार आपल्याला. कमरेकडच्या बाजूला पुढच्या बाजूला लागते बघा. आता सर्वात आधी मी हुक आणि लूकपट्टी काढून घेते. जेवढी उंचीला लागणार आहे तेवढी कट करून घ्यायची. इथे मी पुढच्या बाजूला लावण्यासाठी पट्टी काढून घेते. कमरेच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच लक्षात ठेवा. आता जेवढी लांबीला लागणार आहे ना तेवढी आपल्याला इथे पट्टी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. एवढी इथे डबल कपडा आहे लक्षात ठेवा. आता पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या हे पहा असं क्रॉस कुठं आहे ते बघा. असं सरळ नका घेऊ. आता हे सरळ झालं असं नाही घ्यायचं. क्रॉस बघायचं आहे कुठं आहे. हे पहा बरोबर असं खेचलं जाते थोडंसं. आता इथे काय करायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येतो, पायपिंग व्यवस्थित होऊन जाते त्यासाठी. आता इथे असा पट्टीचा वापर करा आणि अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. ह्या बाजूला सुद्धा हे पहा अशा पद्धतीने परत पट्टी ठेवून घ्यायची पुढच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची. जेवढ्या तुम्हाला पायपिंगला पट्ट्या लागणार आहेत ना तेवढ्या इथे तुम्ही असा कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा इथून मी अशा पट्ट्या जेवढ्या लागतील ना तेवढ्या आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आपली 40 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला समजून सांगितली. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद.